वृषभ राशीसाठी हा महिना काही बाबतीमध्ये चांगला राहील आणि काही बाबतींमध्ये डळमळीत राहण्याची शक्यता आहे. सोबतच कौटुंबिक दृष्ट्या मात्र हा महिना चढ उतारांनी भरलेला युक्त असा आहे. नातेसंबंधांमध्ये तुम्हाला काही चढ उतार पाहावयास मिळणार आहे. तुमचे मन घरामध्ये कमीच लागेल आणि तुमचे वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये उत्तम राहणार आहे. तरी तुम्ही याचा फायदा घ्या. तुमच्यामध्ये प्रेम वाढेल, तुम्ही एकमेकांना वेळ द्याल, जोडीदारासोबत तुम्ही टाइम स्पेंड कराल, जोडीदारासोबतच तुमच्यामधील प्रेम वाढीस लागेल. सोबतच विचार न करता ह्या महिन्यामध्ये कोठेही गुंतवणूक करणे नुकसानीचे राहण्याची शक्यता आहे. विचार करा आणि मगच तुम्ही कोणतीही गुंतवणूक करा, आर्थिक गुंतवणूक करा किंवा कोणत्याही दुसऱ्या प्रकारची गुंतवणूक जर तुम्ही करणार असाल तर विचार करा आणि मगच कार्य करा. सोबतच तुमच्या कमाईवर ह्या महिन्यामध्ये एक वेगळाच दुष्परिणाम दिसण्याची शक्यता दिसत आहे. कमाई तर होईलच, परंतु त्याच्यावर एक विपरीत परिणाम तुम्हाला ह्या महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला स्वास्थ्य आणि नातेसंबंधांवर विशेष करून लक्ष द्या. हे खूप महत्त्वाच्या आहेत. या दोन बाबी ह्या महिन्यामध्ये जरा नाजूक रीतीने सांभाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजेच तुमच्या घरामध्ये वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे. एखाद्या मतावरून म्हणा किंवा एखाद्या गोष्टीवरून तुमच्या घरामध्ये वादविवाद होऊ शकतो आणि त्याचा तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही विशेष करून या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. सोबतच घरामध्ये अचानकपणे खर्च वाढतील आणि त्यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण जास्त प्रमाणात निर्माण होईल आणि या सगळ्यांमुळे तुमच्या मनावर मानसिक दबावही वाढेल. या सगळ्यांचा ताण तुमच्या मनावर पडेल. मन अस्वस्थ असल्यामुळे मानसिक एक डिप्रेशन तुम्हाला येण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे. म्हणूनच कोणतेही कार्य करताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करा, प्रत्येक परिणामांचा विचार करा आणि मगच तुम्ही कोणतेही कार्य करा. सोबतच तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये म्हणा किंवा एखादं जर तुम्ही नवीन कार्य करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही नवीन आव्हाने स्वीकाराल आणि त्यात तुम्ही सफलही व्हाल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये सफलता मिळून जाईल. ह्या महिन्यामध्ये पैसे आणि तुमची ऊर्जा या दोघांचे समन्वय साधून तुम्हाला प्रत्येक कार्य करावे लागणार आहे. सोबतच महिन्याच्या शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील. आपल्याला माहिती आहे की महिन्याची सुरुवात थोडीशी डळमळीत होईल किंवा आपल्याला अपेक्षेप्रमाणे होणार नाही, पाहिजे तशी जरी नाही झाली तरी महिन्याचा शेवट मात्र आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा आपल्या प्रत्येक परिणामांना चांगलेच परिणाम मिळवून देणारा होणार आहे किंवा आपले जे काही कष्ट केलेले आहेत आपण त्याचे आपल्याला चांगलेच परिणाम मिळणार आहेत. आणि विशेष करून म्हणजे तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कामामध्ये मदतच करेल आणि यामुळे तुमच्या आत्मविश्वासात तर वाढ होणारच आहे आणि तुम्ही कोणतेही काम करताना एक तुमच्यामध्ये वेगळंच बळ आल्यासारखे तुम्हाला दिसून येईल. सोबतच तुम्ही बोलताना जरा जपूनच बोला, नाहीतर घरामध्ये तुम्ही एखाद्याचे मन दुखवण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच एखादं काम पूर्ण होत आलेल्या गोष्टी अचानकपणे बिघडतील किंवा अडकतील आणि तेच गोष्टी तेच कार्य महिन्याच्या शेवटी तुम्हाला चांगले परिणाम देऊन जातील. म्हणजेच एखादं काम जर सुरुवातीला नाही झालं म्हणून निराश होऊ नका, हताश होऊ नका. तेच काम महिन्याच्या शेवटी तुमच्या अनपेक्षित रीतीने पूर्ण होऊन जाईल, तर तुम्ही त्यासाठी तयार राहा. जर तुमच्या नात्यामध्ये दुरावा आलेला असेल तर तुम्ही एकमेकांशी बोला आणि बोलून जो काही दुरावा आहे, जे काही मिसअंडरस्टँडिंग झालेले असतील तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे नाते पुन्हा पहिल्यासारखे मधुर आणि घट्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ह्या महिन्यात पुढे जाण्यासाठी एक प्रकारे नवनवीन संधी तुम्हाला मिळून जाईल. तुमच्या पदरामध्ये यश आपोआप पडेल. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फक्त आणि फक्त फायदाच घेण्याचा प्रयत्न करा. यश नक्कीच मिळणार आहे, फक्त प्रयत्न करत राहा. तुम्ही जर प्रेमसंबंधामध्ये असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर महिन्याची सुरुवात तुम्हाला उत्तम असणार आहे. तुमच्या नात्यामध्ये प्रेम विश्वास वाढीस लागेल आणि प्रत्येक पाऊल टाकताना थोडंसं नीट विचार करून टाका आणि कोणतेही निर्णय घ्या, नाहीतर आपल्याला पुढे जाऊन नकारात्मक परिणाम मिळतील. त्यामुळे तुम्ही प्रत्येक
एकमेकांबद्दल कोणताही निर्णय घेणार असाल तर थोडंसं नीट विचार करून टाका आणि विचार करा आणि मगच कोणतेही निर्णय घ्या. विवाह इच्छुकांसाठी ह्या महिन्यामध्ये तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही विवाह जुळण्यासाठी प्रयत्न करत होता तर ह्या महिन्यामध्ये विवाह जुळण्याची शक्यता आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम मिळतील तर तुम्ही त्यासाठी सज्ज राहा. सोबतच व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना म्हणजेच महिन्याची सुरुवात खूप उत्तम असणार आहे. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला इच्छित असलेली वृद्धी तुम्हाला मिळून जाईल. तुमची भरपूर भरभराट होण्याची शक्यता दिसत आहे. भरपूर प्रसिद्धी पण तुम्हाला मिळून जाईल. सोबतच विरोधकांपासून तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थोडंसं सावध राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला सावधच राहावे लागणार आहेत कारण ते अशा काहीतरी खुरापती करतील किंवा अशा काहीतरी काटे करतील की त्यामुळे तुमच्या व्यवसायाला हानी पोहोचू शकते. तर तुम्ही त्यासाठी ह्या महिन्यामध्ये एक प्रकारे तयार राहिले पाहिजे. सोबतच तुम्ही जे काही एक टार्गेट ठरवलेलं होतं लाभ कमवण्याचं तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर लाभ तुम्ही कमवाल आणि तसं तुम्ही जे काही इच्छित एक प्रकारे टार्गेट होतं ते पण तुम्हाला मिळून जाईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अचानकपणे काही समस्या उत्पन्न होतील तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार राहिलेलं बरं पडणार आहे. काही नवीन आव्हाने तुमच्या समोर येतील तर तुम्ही त्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. सोबतच एखाद्या नवीन स्रोतामधूनही तुम्ही एक आर्थिक लाभ कमवण्यामध्ये सक्षम राहाल. म्हणजेच नोकरी करत असतानाच तुम्ही इतर कोणते किंवा इतर दुसरे मार्गही तुम्ही अवलंबाल की त्यामधूनही तुम्ही एक आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये सक्षम असाल. तर या सगळ्या गोष्टींमधून ह्या महिन्यामध्ये तुम्ही एक आर्थिक तुमची भरभराटच होण्याची शक्यता दिसत आहे. सोबतच जरी समस्या उत्पन्न झाल्या तरी तुम्ही सामना करावा लागणारच आहे. प्रयत्न करत राहा, अजिबात घाबरू नका. तरुण वर्गाला मात्र हा महिना करिअरच्या दृष्टीने खूपच चांगला जाणार आहे. खूप उत्तम असणार आहे. तुमच्या ज्या काही नवीन कल्पना असतील तर त्यांना पंख नक्कीच ह्या महिन्यामध्ये मिळून जाईल. तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून एखादं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहात ह्या महिन्यामध्ये किंवा तुम्ही जर असं काही तुमच्या डोक्यामध्ये शिजत असेल तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल, यश मिळेल. नवीन काही करण्याची इच्छा असेल तर नक्कीच करू शकता. तुम्हाला नक्कीच प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे, यश मिळण्याची शक्यता आहे. महिला वर्गाला मात्र हा महिना खूप उत्तम असा जाणार आहे, अनुकूल असा जाणार आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध कराल, स्वावलंबी बनाल. मेन म्हणजे तुमची कार्यक्षमता तुम्हाला इतर व्यक्तींपासून पुढे ठेवेल आणि तुम्ही महिला असूनही एखादी वाहन खरेदी करण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्या हजरजबाबीपणामुळे तुमचे कौतुक होईल आणि तुमच्या बोलक्या स्वभावामुळे तुम्ही हवेहवेसे वाटाल इतरांनाही. म्हणजे एक ग्रुप असेल किंवा एक फार लोकांचं जर एक टोळी असेल तर त्यामध्येही तुम्ही उठून दिसाल, हवेहवेसे वाटाल. आणि बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वाहन खरेदीसाठी प्रयत्न करत होतात तर नक्कीच तुम्ही ह्या महिन्यामध्ये वाहन खरेदी करू शकता. जर असेच काहीतरी मनामध्ये तर नक्कीच कृती करून टाका. विद्यार्थी वर्गाला मात्र नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. हा महिना तुमच्यासाठी प्रत्येक रीतीने उत्तमच आहे परंतु सोबतच नवीन आव्हाने पण येतील, त्याचाही सामना तुम्ही करा. सोबतच अपेक्षेप्रमाणे यश तुम्हाला नक्कीच मिळेल. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना उत्तम मार्गदर्शक लाभतील आणि तुम्ही एखादं नवीन प्रकारही शिकाल, अभ्यासाचं किंवा लक्षात राहण्याचं किंवा कॉन्सन्ट्रेशन करण्याचं. सोबतच एखाद्या नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करण्याची शक्यता आहे, त्यामधून तुम्हाला नवीनच काहीतरी शिकायलाही मिळेल. एकंदरीतच पाहता विद्यार्थी वर्गासाठी हा महिना प्रत्येक रीतीने उत्तमच आहे, अनुकूलच आहे. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र हा महिना चढ उतारांनी भरलेला दिसत आहे. म्हणजे स्वास्थ्यासंबंधी काही छोट्या मोठ्या समस्या उत्पन्न होऊ शकतात. तुम्ही कोठेही गेलात तरी थोडीशी परिस्थिती सांभाळून घेतात आणि त्यामुळे तुमची प्रशंसा म्हणजेच विशेष करून तुमची प्रशंसा होत असते. तर आताही तुमच्या बाबतीत असंच काहीतरी घडण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्या एकंदरीत विनोदी स्वभावामुळे परिस्थिती गंभीर जरी असली तरी तुम्ही लाईटली ते हाताळतात आणि या सगळ्यांमुळे तुम्हीही इतरांमध्ये किंवा तुमच्या ग्रुपमध्ये उठून दिसता, हवेहवेसे वाटता. सोबतच ह्या महिन्यामध्ये तुमचं स्वास्थ्य काही छोट्या मोठ्या जरी समस्या आल्या तरी तुम्ही त्याचाही सामना करू शकता परंतु विशेष काळजी घेणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. मराठी महिन्याचा नवीन वर्ष चैत्र महिना आलेला आहे म्हणून नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. सोबतच गुढीपाडवा हा सगळ्यांचाच आवडता सण आहे आणि म्हणून पाडव्यानिमित्त सर्वांच्या जीवनामध्ये जसं साखरेचा हार असतो त्या हाराप्रमाणे सगळ्यांचं जीवन एक मधुर गोडव्याने
भरून जाऊ दे आणि सर्वांच्या घरी आनंदाची गुढी उभा राहू दे, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे. हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.